सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूतीनंतर अवघ्या 5 दिवसाच्या मुलीला सोडून आईने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. अक्कलकोटच्या शांती चौक येथील पाण्याच्या टाकीखाली राहून भीक मागून राहत असलेली छाया नागेश रावळे, मूळची ह्युमनाबाद, कर्नाटक, ही महिला 8 महिन्याची गरोदर होती. तिच्या पोटात अचानक दुखू लागले म्हणून नातेवाईकांनी या गरोदर महिलेला येथील शासकीय रुग्णालयात गत मंगळवार दिनांक 17 रोजी उपचारासाठी दाखल केले. याच दिवशी मंगळवार रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान या गरोदर महिलेची सिझर प्रसूती झाली. यावेळी तिला मुलगी झाली आहे. कर्नाटकातील ह्युमनाबाद, जिल्हा बिदर येथील मूळचीची असलेली छाया रावळे ही महिला अक्कलकोटच्या शांती चौकातील पाण्याच्या टाकीखाली राहून दररोज भीक मागत असे. ही महिला 8 महिन्याची गरोदर होती. पोटात दुखत असल्याने शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान या महिलेची प्रसूती विभागात हलवण्यात आले. त्यानंतर येथे या महिलेची सिझर प्रसूती झाली. सिझर प्रसूत झाल्यानंतर ती महिला अचानक गायब झाली. दरम्यान जन्मलेली ही मुलगी रडत नव्हती. यामुळे नवजात मुलीला उपस्थित नातेवाईकांनी याच रुग्णालयातील नवजात शिशूच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. सध्या या नवजात मुलीच्या सोबत कोणीच नातेवाईक नाहीत. आईही सोडून गेली आहे. सध्या नवजात मुलीवर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. विभागातील स्टाफ या मुलीची काळजी घेत आहे.